कालपर्यंत स्वतःला कट्टर हिंदू आणि हिंदुत्ववादी समजणारे उबाटा शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आता असं म्हणत आहेत की दूरदर्शनने आपला लोगो भगवा केला, याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे. आता पहा, हिंदुत्वाच्या नावावरती हेच सर्वजण आरडाओरड करत होते, आम्ही हिंदुत्ववादी, आणि हिंदुत्वाच्या नावावरती मतं मागत होते. आज त्यांना हिंदू आणि भगवा रंग याचा तिरस्कार वाटायला लागलेला आहे. जेव्हापासून हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत तेव्हापासून हे हिंदुत्वाचा विरोध करायला लागलेले आहेत, आणि आजपर्यंत यांनी हिंदुत्वाच्या नावावरतीच मतं मागितली आणि सत्ता भोगली. तेव्हा यांच्या या दुटप्पी भूमिकेला जनतेने या निवडणुकीच्या काळामध्ये योग्य ते उत्तर दिलं पाहिजे. आणि खरे हिंदुत्ववादी जे कोणी आहेत, जे आज देशामध्ये आणि या राज्यामध्ये विकासाची कामं करत आहेत, उदाहरणार्थ आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय महायुतीचे म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. आपण पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी हवेमध्ये असा शेळा गरागरा फिरून हेच संजय राऊत भगव्या रंगाचं उदात्तीकरण करत होते आणि आज त्याच भगव्या रंगाच्या विरोधात हे भाष्य करत आहेत. तेव्हा सर्वांनी सावधान राहिलं पाहिजे आणि उबाटा शिवसेना आणि या संजय राऊतांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.